बघा काय योगायोग आहे तिकडे. श्रद्धांजली चषक मध्ये रेग्युलर उंबारली संघ सुद्धा सेमीफायनल मॅच खेळतोय. त्यांची बॅटिंग आहे. इथे उंबारली 40+ बॅटिंगच आहे. सचिन भोईर आणि रवी भोईर सलामी जोडी आपल्या पाहायला मिळते. सुनील भाणे पहिलं षटक घेऊन येत आहेत. परशुराम पाटील या बेतोडीचे आपलं हार्दिक स्वागत. क्रिकेटचे दर्दी आहेत. सुपर 6 ची मॅच सुपर 3 मध्ये कोण पोहोचेल, अडविली की उंबारली, याचं उत्तर मिळेल. कारण दोन्ही संघ बलाढ्य आहेत. दोन्ही संघांनी 2-2 सामने जिंकलेत. एका बाजूला वाडेकरला पराभूत केलं, दुसऱ्या बाजूला उंबाडेला पराभूत केलं उंबारलीने. दोन्ही संघांनी कल्याणच्या संघांना पराभूत केलं. कारण कल्याण म्हटल्यानंतर चांगले चांगले संघ आहेत. वाडेकर, उंबाडे, सपाड. पहिलाच बॉल अपील केलं आणि फलंदाज सचिन भोईर शून्यावरती बाद. मी मगाशीच उल्लेख केला, निलेश कापसे सारख्या फलंदाजाला शांत ठेवण्याचं काम सुनील भानेने केलं होतं. विजय भोईरची विकेट त्याने घेतली होती. गणेश पाटीलची विकेट त्याने घेतली होती आणि आता सचिन भोईरची विकेट आपण पाहतोय या मॅच मध्ये पहिल्याच बॉलवरती घेतली. पहिला मोठा धक्का उंबारली संघाला. गोल्डन विकेट मिळाली. सचिन भोईर शून्यावरती बाद. मोठा झटका लागलाय मैदानाच्या आतमध्ये, तो गावदेवी ईश्वरी 11 उंबारली 40+ संघाला. चार ओव्हरची मॅच आहे. जो संघ जिंकेल तो सुपर 3 मध्ये पायचीच्या स्वरूपात पहिला धक्का लागलाय. सुनील गोलंदाजी मार्कवर ऑन साइडला टर्न केलाय. सीमा रेषेच्या बाहेर सीताराम पाटील उर्फ महाराजच्या बॅट मधून आलाय पहिला सिक्सर. लचक षटकार आपल्याला पाहायला मिळते. सचिन बाद झाल्यानंतर पहिलाच बॉल सीताराम पाटील फेस करत होते आणि आत्मविश्वास देऊन जाईल हा षटकार सीतारामला या मॅच मध्ये. जेव्हा जेव्हा सचिन बाद झाल्यानंतर सीताराम रवीने जिम्मेदारी घेतलेली आजही घ्यावी लागेल. समोर चांगला संघ आहे अडविली संघ. पलटवार कधी करेल सुनील भाणे आहेत. मागच्याच मॅच मध्ये विजय भोईरने त्यांना 2 चौकार मारले, त्यानंतर त्यांनी विकेट हॅट्रिक घेतली. हा पलटवार असतो सुनील भाणेचा नेहमीच. सुनील भाणे सुद्धा कधी पलटवार करेल या मॅच मध्ये आणि चांगला गोलंदाजाचं वैशिष्ट्य असतं. अचूक टप्पा, व्हेरिएशन सर्व काही आहे सुनीलकडे. चांगलं बॅटल रंगेल. बेस्ट वर्सेस बेस्ट. उंबारली विरुद्ध अडविली सुपर 6 ची मॅच. जो संघ जिंकेल तो सुपर 3 मध्ये. हा चेंडू बॅकवर्ड स्क्वेअरलेच्या दिशेने पाठवून दिलाय. सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी चौकार आलाय सीतारामच्या बॅट मधून पहिला. धावसंख्या 10. कधी षटकार, कधी विकेट, कधी चौकार, कधी डॉट, सर्व काही पाहायला मिळतंय. आता सीताराम पाटील ऑन फायर. चेंडूला पाठवून दिलंय मिड विकेटच्या वरून सीमारेषेच्या बाहेर सिक्सर.
षटकार. चायला वेळ नसते, मात्र वेळेवर चाय पाहिजे. साई भक्त समीर पाटील यांच्या माध्यमातून चायची व्यवस्था, मात्र जबरदस्त फटका. पॉवर प्लेचा योग्य वापर करत असताना आपण पाहतोय चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. सीताराम पाटील ऑन फायर. 2 षटकार 2 चौकार 1 विकेट. असं वाटलंही नाही सचिन भोईरची विकेट गेल्यानंतर 20 धावा या ओव्हरमध्ये येतील सुनीलच्या, मात्र सीताराम पाटीलचा पलटवार तुम्हाला पाहायला मिळाला. 2 चौकार 2 षटकार त्याच्या बॅटमधनं आलेत. प्रत्येक वेळी सचिनकडनं धावा येतील असं नाही आहे ना. क्रिकेटच खेळच असा आहे मित्रांनो. सांघिक खेळ म्हणून या खेळाकडे नेहमीच पाहिलं जातं. क्रिकेट हा 11 खेळाडूंचा खेळ आहे. एका दोघांच्या जीवावरती तुम्ही एक ते 2 मॅचेस जिंकू शकता, स्पर्धा जिंकू शकत नाही. त्यामुळे 11 खेळाडू एकत्र येऊन ज्यावेळी तुम्ही चांगलं खेळता त्यावेळी तुम्ही स्पर्धा जिंकता. चांगला बॉल होता, चेंडूने बॅटचा संपर्क झाला नाहीये. रवी भोईरला तुम्ही पाहतायत पहिला बॉल डॉट आलाय गोलंदाज पप्पूचा. आता खेळाडू कक्षामध्ये चाय तुम्हाला पाहायला मिळतोय. 40+ क्रिकेट म्हटल्यानंतर जेवण असतं, चाय असतो, नाश्ता असतो, मग अजून काय पाहिजे. फक्त तुम्हाला चांगलं खेळायचंय. साई भक्त समीर पाटील यांच्या माध्यमातून चायची व्यवस्था तुम्हाला पाहायला मिळते. साईबाबांचे कट्टर समर्थक आहेत, साई भक्त आहेत. 2 धावा इथे मिळाल्यात. धावसंख्या 22. धावा झाल्यात. चाय म्हणजे एक ऊर्जा आहे. बऱ्याच वेळा आपण बघा संध्याकाळी 4:30-5 वाजता चाय पितो, एनर्जी. सकाळी चाय पितो आपण. काही अशी लोक आहेत जे दिवसभरात 4 ते 5 वेळाही चाय पितात. चंद्रकांत पाटील साहेबांचं आगमन झाले, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. बॅकअप चांगलं आहे बघा. असं वाटलं होतं चौकार जाईल, मात्र 2 धावा मिळाल्यात. फिल्डिंग चांगली आहे. धावसंख्या 24. चेंडू कार्पेटच्या सायने घेतात. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे शरद. सीताराम पाटील बघा किती वेगाने धावतायत. महाराजचं कौतुक करेन मी. जरी त्याच्या बॅटने धावा आल्या असतील म्हणजे त्याला माहिती आहे सिंगल डबल ही क्रिकेटची लाईफ लाईन आहे. 26 धावा धापल कधी लागल्यात. उंबारली 40+ विरोधात अडिवली 40+ अशी लढत आहे. इथून जो जिंकेल त्याला कमीत कमी ट्रॉफी मिळेल. पुन्हा फिल्डिंग खराब. बक्षीस पात्रता फेरी आता. आणि त्याचमुळे सीताराम वेगाने धावतायत. बऱ्याचशा दिवस यश मिळालं नाही उंबारली संघाला. सुरुवातीला 2 स्पर्धा जिंकल्या, त्यानंतर एक रनर अप. मागच्या वर्षी बऱ्याचशा स्पर्धा या संघाने जिंकल्या होत्या. त्यामुळे माहिती आहे आता या मॅचचं महत्व किती आहे दोन्ही टीमला. हा चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने खेळत आहेत. पुन्हा सीताराम वेगाने धावलेत. पुन्हा 2 धावा. सीताराम बघा ना किती वेगाने धावतायत. प्रीती उषालाही मागे सोडतील. चाय फ्रीच असणार आहे. समीर पाटील यांच्याकडनं साई भक्त. नवीन संकल्पना. मॅच थांबवा. आडिवली संघ तुम्हाला चाय पोचवला जाईल मैदानात. अजून काय पाहिजे पप्पू.
30 धावा झाल्यात. ही नवीन संकल्पना आहे सचिन. मॅच सुरू असताना मैदानात चाय खेळाडूंना. बाळू पाटील यांची संकल्पना आपल्याला पाहायला मिळाली की सागाव स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर मालिका वीरसाठी सोन्याचा कॉईन आहे. उत्कृष्ट फलंदाज आणि गोलंदाजासाठी सोन्याचा कॉईन आहे आणि क्षेत्ररक्षणासाठी 2,500 कॅश प्राईज. उत्कृष्ट गोलंदाज फलंदाजला सुद्धा 5,000 रुपये आणि एक सोन्याचा कॉईन सुद्धा आहे. जी स्पर्धा सचिन आपल्याला पाहायला मिळेल 26, 27, 28 तारखेला सागावची स्पर्धा. भरघोष बक्षीस असणारी स्पर्धा तुमच्या भेटीसाठी येणार आहे. आता गोविंद आलेत भाने गोलंदाजी करणे. 2 षटकात 30 झालेत. बघायचं आता चाय पिल्यानंतर काय घडेल या मॅच मध्ये. ऊर्जा कोणाला मिळेल. फिल्डिंग करणाऱ्या टीमला की बॅटिंग बघायचे. 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. जर्मन क्रिकेट संघ दातिवली 40+ आयोजित नगरसेवक चषक 2025 एक जबरदस्त आयोजन आपल्याला पाहायला मिळतोय.
तिसऱ्या षटकाला सुरुवात. ऑन साइडला खेळायचं होतं, चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाहीये. फाईन लेगला क्षेत्ररक्षक आहेत अनिल दिदेत. अनिल भाणेने चांगली फिल्डिंग केली. एक धाव इथे मिळाले. धावसंख्या 1 ने पुढे सरकते ती 31. 4 ओव्हरची मॅच. सचिनची पहिल्या बॉलवरती विकेट गेल्यानंतर सीतारामने काय जिम्मेदारी घेतली. 2 षटकार 2 चौकार. सुपर 6 ची मॅच आहे. रेग्युलर मध्ये सुद्धा आपण पाहिलं तर आकाश सर उंबारली सेमीफायनल मॅच सुद्धा सुरू आहे. वाकलन संघ तिथे फायनल मध्ये ऑलरेडी काल. जित भोईरचं अर्धशतक काल पाहायला मिळालं त्या स्पर्धेत. काल वाकलन 40+ संघ सुद्धा चॅम्पियन झाला श्रद्धांजली चषक मध्ये आणि हा चेंडू पाठवून दिलाय लॉंग लेगच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. सिक्सर. (37) 37. रवी भोईरच्या बॅटमधून षटकार आलाय. काल आगासन वाकलन संघ 40+ मध्ये चॅम्पियन होता काल. रनरअप संघ फडकेपाडा. बेस बॉलर अशोक पाटील. शॉर्ट प्लेनचा बॉल होता. क्षेत्ररक्षक वेगाने आलेत मात्र चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. शॉर्ट प्लेनची गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते गोविंद भानेच्या माध्यमातून. त्यामुळे हा चौकार येईल. धावसंख्या 41. आकाश आणि अंकित मात्रे सर्वांचं मी मनापासून आभार व्यक्त करेल. खूप चांगलं लाईव्ह टेलिकास्ट आणि खूप मेहनत असते लाईव्ह टेलिकास्ट म्हटल्यानंतर. हा चेंडू पानाला लागलाय त्यामुळे चौकारच मिळेल. आता धावा आणि धावा. अगोदर सीताराम आणि आता रवी भोईर. धावसंख्या 45. धावा दाखल करते आपल्याला पाहायला मिळत आहेत. हाही फटका चांगला आहे. चेंडूला पाठवून दिलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. सिक्सर. 50 कंप्लीट. 51 धावा दाखल गावदेवी ईश्वरी 11 उंबारली 40+. खूप चांगलं संगीत डीजे मास्टर कुणालचंही कौतुक करेल. दातुलीचे आहेत आणि चांगलं संगीत. मराठी असेल, कोळी गीत, हिंदी सर्वच गाण्यांचं चांगला भरणा आहे. शॉर्ट प्लेनची गोलंदाजी सुरू आहे. अपील केलं जात आहे आणि अखेर रवीला मैदान सोडावं लागेल. 51 ते धक्का लागत असताना मैदानाच्या आतमध्ये गावदेवी ईश्वरी 11 उंबारली संघाला 3 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या 51. प्रथम बॅटिंग करत असताना उंबारली संघ आपल्याला पाहायला मिळतोय. तीस धावांची खेळी केली. रवीसाठी एकदा जोरदार टाळ्या होत्या. 11 बॉलमध्ये 30 धावा या मॅच मध्ये रवीने बनवलेत आणि संघाची धावसंख्या 51 ने. तर कॅप्टन कूल मैदानाच्या आतमध्ये. श्याम भोईरला तुम्ही पाहताय. विनोद पाटील साहेबांचं आगमन झाले. त्यांचं हार्दिक स्वागत. आलेल्या सर्व पाहुण्यांचं नगरसेवक चषक मध्ये मनपूर्वक आणि सरचं स्वागत. शेवटच्या षटकामध्ये भास्कर येत आहेत गोलंदाजी करण्यासाठी. 51 धावा झालेले आहेत. या क्रीडांगणामध्ये काल शेवटच्या मॅच मध्ये बाळू आमच्याशी चर्चा करत होते की
व्हाईट बॉलचा इशारा आलाय. धावसंख्या 53. 1+1. धावांची गती चांगली आहे. गावदेवी ईश्वरी लेवून उंबारली संघ. सचिन भोईर शून्यावरती बाद झाल्यानंतर जिम्मेदारी घेतली. सीताराम आणि त्यानंतर रवी आणि आता श्याम आलेत. गोलंदाज भास्कर. ऑन साइडला खेळायचं होतं श्यामला. चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाहीये. सीताराम थोडेसे नाराज आहेत नॉन सेकंडला, की ते सांगतात एक्झॅक्टली हा फटका कुठे खेळायचा होता. नॉन सेकंडच्या बॅट्समनला माहिती असतं चेंडू एक्झॅक्टली कुठे रिलीज झालाय. आता मात्र डीप कव्हरला खेळत आहेत. एक धाव मिळाली. 54. 54. शेवटचं षटक मार्गस्थ असताना मग इथून काय टार्गेट सेट होईल. 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे अजूनही. 54 झालेले आहेत. कदाचित श्यामला माहिती आहे 60-65 एक टार्गेट चांगला असू शकते या मॅचमध्ये. तर प्रति षटकामागे 15ची सरासरी मेंटेन ठेवणं गरजेचं आहे. दोन धावा मिळाल्यात. अब तक 56. 56 धावा झाल्यात. 3 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे. भास्करलाही माहिती आहे 60च्या आत जर थांबवलं उंबारीला आपल्याकडे चांगली बॅटिंग आहे. धावा चेस होऊ शकतात. या खेळपट्टीवर धावा बनतायत. स्पर्धेचा दुसरा दिवस आणि जवळजवळ 1300 पेक्षा जास्त धावा या खेळपट्टीवर आतापर्यंत बनलेले आहेत. अशोक पाटील आम्हाला चांगली माहिती देत आहेत. हा चांगला बॉल होता. ऑन साइडला खेळायचं होतं. या षटकात थोडंसं शांत ठेवलंय भास्करने. पहिल्याच ओव्हरमध्ये 20 आल्या होत्या. 57 झाल्या. शेवटच्या 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. धावा. चांगला बॉल होता. रवी बाद झाल्यानंतर धावांवरती थोडासा अंकुश लावलंय भास्करने, खास करून शेवटच्या षटकात. 57 धावा आहेत. पप्पू जर लय मध्ये आले या मॅच मध्ये धावा फारशा मोठ्या वाटणार नाही. 60च्या आत जर चेस करायचे असतील. अडिवली 40+ संघ सुद्धा एक चांगला संघ. आज खेळ त्यांचाही चांगला राहिलाय. वाडेकर संघाला त्यांनी पराभूत केलं. काटेज संघाला त्यांनी पराभूत केलंय. इथे चेंडू हवेत आहे. गणेश शेखर आहेत त्यामुळे चूक होणार नाहीये. सेफ झोन आणि पहिलं डाव 57 ती रोखलंय. उंबारली संघाला आणि आता 58 धावांचा पाठलाग करायचंय सुपर 3 मध्ये पोहोचण्यासाठी अडिवली 40+ संघाला. जाऊया दुसऱ्या सत्रामध्ये बाळूपाड यांच्याकडे. धन्यवाद.
थँक्यू अशोक. धन्यवाद. पुणे आलेल्या सर्व मान्यवरच्या खेळाडूंचं हार्दिक स्वागत. 58 धावांचं लक्ष्य इथून चेस करायचंय. सलामीची जोडी कोण येते पाहिजे. 4 षटकांमध्ये 14.5च्या सहासष्ट धावा करायच्या आहेत. पण उंबारली संघाची गोलंदाजी चांगली पण बॅटिंग चांगली करावी लागेल. खास करून पप्पूला आणि आपण त्याला गोविंदला सुरुवात दमदार करावी लागणार आहे. चायची व्यवस्था आपण आता समीर पाटील यांच्या माध्यमातून झाली आहे. चायला वेळ नसतो, कधी चाय दे माणूस घेतोच. तर समीरला देखील आम्ही धन्यवाद देऊ. संपूर्ण टीमच्या माध्यमातून चाय उपलब्ध आहे. साई भक्तांनी सांगितलं की मला एकट्याला श्रेय नकोय. सलामीची जोडी गोविंद आणि आपण पाहू शकता पप्पू जात आहेत. 58 धावांचं टार्गेट आहे. आज स्पर्धेचा दुसरा दिवस. टॉप 3 मधला दुसरा संघ कोण. एसपीने चांगली बॅटिंग केली. सचिन जरी लवकर बाजाला. रवीने चांगली बॅटिंग केली. एसपीने चांगली बॅटिंग केली. पण आता गोलंदाजी युनिट खूप चांगले आहे. पण गोलंदाजी चांगली आहे, त्यांच्या अगेन्स्ट बॅटिंग चांगली करावी लागणार. तर संदीप थोडासा दुखापतग्रस्त आहे. या बॅटरांनो खास करून प्रमुख मदार असेल ती म्हणजे खास करून पप्पूवरती. पप्पू सारखा बॅटर जर मैदानावर खेळला, शेवटपर्यंत लढला, तर इथून विजय संपादन करू शकतोय. पण गावदेवी ईश्वरी 11 उंबारली 40+ संघाची गोलंदाजी चांगली आहे. एसपीचं एक षटक योगेशचा असेल, एक षटक श्यामचा असणारे ऑप्शन आहेत भरपूर या संघाकडे. आज एलपी देखील संघामध्ये नाहीये. सचिन येतोय सलामीची आपण तर षटक घेऊन. पंचांच्या भूमिकेत सुभाष नाईकला आपण पाहू शकता. सकाळच्या सत्रामध्ये देखील होते. संजय म्हात्रेचं आपण कौतुक करेल. प्रचंड जबाबदारी त्यांच्यावरती या स्पर्धेची आणि दुसऱ्या दिवशी ती यशस्वीरित्या पार करताना दिसत आहेत. त्यांना देखील आम्ही धन्यवाद देऊ. आमच्या आवाजाची ज्यांनी काळजी घेतली त्या डीजे मास्टरला देखील धन्यवाद देऊ. जाऊया मैदानाच्या दिशेने. जे प्रेक्षक आम्हाला युट्यूबच्या माध्यमातून जॉईन झाले त्यांचं देखील हार्दिक स्वागत. जे प्रेक्षक आपण तर इथं सामना एन्जॉय करतात त्या प्रेक्षकांचं देखील नगरसेवक चषक 2025 मध्ये हार्दिक 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 स्वागत. पहिलं षटक घेऊन येतोय आमच्या समालोचक कक्षा एंडकडून सचिन भोईरला आपण पाहू शकता. सचिन भोईर पाहिजे इथून कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. धावांवरती अंकुश लावतोय की पप्पू मात्र आक्रमक बॅटिंग करतोय. सामना सुरू होतोय. आजच्या दिवसातील अंतिम मॅच आपण पाहतोय. सामना सुरू होतोय. सचिन पप्पू. हो पहिला चेंडू उडवला या बेला. झेलची शक्यता श्याम आल्या. झेल होतं का पाहायचंय. चेंडू थोडासा हवेने आपण निघून जातोय. चौकार आहे चौकार आहे चौकार आहे. पानाला चेंडू लागला तर चौकार आहे श्याम. जर डायरेक्ट चेंडू लागला तर षटकार आहे. टप्प्याने चेंडू लागला तर चौकार आहे. तेच सांगतात आयोजक प्रमोद मडवी. लगेच बघा श्याम थांबले कारण त्यांना माहिती आयोजक मॅनेजमेंट कमिटीचा जो निर्णय तो योग्य आहे. पहिला चेंडू फटका चांगला आहे. पॉवर प्ले मध्ये पॉवर पॅक फटका बघायला मिळाला. श्याम डीप बंद भरपूर आले. मॉर्निंग क्रिकेट क्लबचं देखील भरपूर सहकार्य असतं. त्यांना देखील आम्ही धन्यवाद देऊ. सोपान पाटील मला वाटतं कदाचित आपण तर कुंभमेळ्याला गेला त्यामुळे ते इथे उपलब्ध नाही आहेत. ते देखील उपलब्ध असते. हो चांगला चेंडू. चेंजअप पेस होता. गती परिवर्तन होता. उद्या नितीन काळन श्याम आपण त्याला समीर पाटीलच्या माध्यमातून उद्या काहीतरी खास बक्षीस लागल. प्रकाश पाटील मॅनेजर यांचा देखील सन्मान करूया आपण. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करू. विनोद पाटील कशेलीवरून आल्यात. भाऊजी आहेत या गावचे. ऑन साइडला फ्लिक केलाय. जेलची शक्यता होती. चेंडू निघून गेला वेगाने. या वेळेला आपण तर डीप स्क्वेअर लेग रिजन मधून सीमारच्या पार चौकार. अशोक पाटील 26 फेब्रुवारीला महाशिवरात्र. डीजे मास्टरने बघा आतापासून तयारी केली. 28 आपण धावात 8 लागल्या धावफलकावरती कारण का 58चं लक्ष आहे. ओ चांगला चेंडू. यावेळेला वाईड यॉर्करचा वापर केला. ऑन साइडला खेळायचं तर मिड विकेटला क्लिअर करतात. पॉवर प्ले मध्ये इथून चांगली बॅटिंग करावी लागणार आहे कारण का प्रत्येक षटकामागे 14.5च्या सरसेने धावा करायच्या आहेत. सचिनच्या पहिल्या षटकामध्ये 2 चौकार आल्या आहेत. चेंडू झालेत अशोक पाटील आम्हाला सांगतायत. तब्बल 4 चेंडूंचा खेळ झालाय. सचिन तू पप्पू राईट आर्म ऊर तिकडे मारा करतोय. फुलटॉस आहे स्विचच्या माध्यमातून पाठवून दिलाय डाऊन दी ग्राउंड. चेंडू चाललाय स्क्वेअर लेग सीमारच्या पार चौकार.
महाशिवरात्र म्हटलं तर या विभागात माताडीश्वर मंदिर प्रसिद्ध आहे. त्या विभागात जेव्हा मॅच व्हायच्या तेव्हा ते वर्ल्ड कप होता तो माताडीचा. महाशिवरात्र तो मॅचेस झाल्यानंतर सर्व आपण तर संघ रेग्युलर संघ आपण तर डे मॅच कमी करायचे, नाईट खेळायचे. 12 धावा आल्यात. पप्पू चांगली बॅटिंग करतो. सचिन कमबॅक करतो कपायचे. 3 चौकार आल्यात. ओ फटका चांगला यावेळेला एक्स्ट्रा कव्हरला उडवला चेंडू वेगाने चाललाय. आउटफील्ड फास्ट आहे चेंडू चाललाय सीमारच्या पार. चौथा चौकार येतो या षटकामध्ये. पण संदीप भानेची झलक काय बघायला मिळाली, अलग झलक. नाही हेच तर 40 प्लसचं क्रिकेट आहे ना, एन्जॉय करतात क्रिकेट. सुरुवात दमदार झाली. 16 धावा धावफलकात लागल्यात. 58 धावांचं लक्ष पार करताना 16 धावा धावफलकात आल्या आहेत. म्हणजे अशोक पाटील येणारे 12 आपण आता 18 चेंडू 42 ची 14 ची सरासरी आहे. होतील धावा. अशोक पाटील चायवाला मला वाटतं जाताना देवाकडे एक अगरबत्ती जास्त लावल की असे गिराक रोजची मिळू दे. नितीन कळन भया कसलं गणित करतायत. केल्सी चालू आहे. आजचा लेखाजोखा त्यांना द्यायचा आहे पूर्णपणे. नितीन कळन विकास मणी बघा ना किती रिलॅक्स आहेत, कारण त्यांच्या माध्यमातूनच अन्नदान झालंय. किती चांगलं योगदान पुण्याचं काम केलं विकास दादा. पैसा प्रत्येकाकडे हो संपवण्याची कुवत पाहिजे. पण आज तुम्हाला खऱ्या अर्थाने मी तर म्हणेल पुण्य मिळेल. आज तुमच्या आईबाबांना पुण्य मिळेल. तुमच्या खात्यामध्ये मी तर म्हणेल पुण्याची भर झाली. भाया विकास दादांच्या आज खात्यामध्ये पुण्य लिहून टाका. 100% पुण्य. जाऊया मागच्या दिशेने 16 धावा झाल्यात. 42 ची गरज अजूनही. श्याम येतो गोलंदाजी मार्कॉस स्ट्राईकला गोविंद. ओ फटका चांगला उंच गेलाय. जेलची शक्यता आहे. महाराज आल्याय. 2 क्षेत्राच्या मधून चेंडू चाललाय. 1 बाउंस सीमारच्या पार चौकार. हा फलकार्ते आपण पाहू शकता यावेळेला 20. अशोक पाटील बॅटिंग बघा काय केली. दोन्ही बॅटरांच्या माध्यमातून हल्ला चढवतोय. श्यामच्या पहिल्या चेंडू चौकार आलाय. श्याम कमबॅक करतो का राईट आर्म राऊंड द कडे मारतो स्ट्राईकला गोविंद. ओ फटका सरळ बॅटने खेळला यावेळेला मिड ऑन आणि मिडच्या मधून. क्षेत्ररक्षण सचिन आलाय. खूप चांगलं क्षेत्ररक्षण, खूप चांगलं क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षण आवडलं असेल तर टाळ्या होऊन देते. स्वतःला स्ट्रेच केलं बघा. 2 धावा सेव्ह केल्या आपल्या संघासाठी. सचिन नसते तर कदाचित चौकार गेला असता. पण सचिनने काय क्षेत्ररक्षण केले. लाजवाब क्षेत्ररक्षण. अशोक पाटील हे कमिटमेंट आहे गावासाठी, ना पैशासाठी, ना नावासाठी, ना भावासाठी. आम्ही क्रिकेट खेळतो फक्त आमच्या गावासाठी. जबरदस्त बॅटिंग, जबरदस्त क्रिकेट बघायला मिळते. क्वालिटी क्रिकेट, उच्च दर्जाचं क्रिकेट बघायला मिळते 40 प्लसचं. श्याम पुढे गोलंदाजी मार्कॉस टाकला. गोविंद भाने चांगली सुरुवात करतोय. ओ शरीरापासून दूर ठेवला. पंच वाईडची खूण करतात यावेळेला. संजय म्हात्रे खूप चांगला डिसिजन येतोय. खूप चांगली पंचगिरी देखील त्यांनी केली आतापर्यंत. काल देखील चांगली पंचगिरी. आजच्या शेवटच्या टप्प्यात देखील खूप चांगली केली पंचगिरी बघायला मिळते. सुभाष नाईक स्कोअर लेगला आहेत. 23 झाल्यात. 58चं लक्ष. श्याम पुढे गोलंदाजी मार्कवर राईट आर्म राऊंड द मारा करतोय. टाकला गोविंद भाने. ओ फटका चांगला डाऊन दी ग्राउंड. मिडल वन चेंडू चाललाय. लॉंग ऑनला सचिन आलाय. काय घडलं मैदानावर. काही कायच्या आधी सचिनची फेकी हातामध्ये आलं आणि श्यामने आपलं काम पूर्ण केलं. बॅटर बाद. बिग विकेट. गोविंद बाद येतोय. सांघिक यश मिळतोय. नवीन बॅटर येतोय. भास्कर येतोय. प्रमोद मडवी बघा मैदानाचा फेर फटका मारतायत. विचारपूस करतायत. काय स्पर्धा बघितलं तर बघायला मिळते. नगरसेवक चषक 20-25चं दमदार आयोजन आपण पाहतोय. 40 प्लसची स्पर्धा.
प्रत्येकाचं कमिटमेंट, प्रत्येकाचा हातभार, प्रत्येकाचं सहकार्य. उद्या अंतिम दिवस, 2 दिवस भोजनाची देखील व्यवस्था झाली. म्हणजे उद्या आपण तर वेज असणार आहे. उद्या शनिवार, बजरंगबलीचा वार. शपर्ण ऑन साईडला स्क्वेअर ऑफ द विकेटच्या माध्यमातून खेळायचं. तर यावेळेला डॉट चेंडूची समाप्ती होते. चांगली गोलंदाजी वापसी बघायला मिळते. यावेळेला एक चेंडू होती, आपण तर सिंगल आली. दुसरा चेंडू, पुढचा चेंडू डॉट. धावा झाल्या 24. 58ची गरज असताना धाव फलकावरती धावा लागल्यात 24. उर्वरित समीकरण 34ची गरज आहे अजूनही. मॅच अजूनही आपण आता बॅलन्स आहे. मॅच संपली नाहीये. श्याम राईट राहू तिकडे मार्ग स्टॅकला पप्पू ऑन साईडला पूल केलाय. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक दूरवरती आहेत. चेंडू फीड होईल. 2 धावा इथून कंप्लीट होत का पाहायचं आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. तसं धाव फलकावरती आपण पाहू शकता या बेला. सव्वीस धावा धाव फलकावरती लागल्यात. 58ची गरज असताना 26 धावा धाव फलकावरती लागल्या आहेत. 32ची गरज आहे. चेंडू बाकीत अजूनही या षटकातील एक म्हणजे 13 चेंडू 32. अशोक पाटील मॅच संपली नाही. मॅच अजूनही बॅलन्स आहे. हा चेंडू शपल स्क्वेअर ऑफ द विकेटच्या स्विचच्या माध्यमातून काढायचा होता. याच दरम्यान आपण तर कल्याण डोंबिवलीचे ग्रामीणचे लोकप्रिय आमदार राजेशजी मडवे साहेब, आपण तर राजेशजी मोरे साहेब यांचं आगमन होतोय थोड्याच वेळात. नगरसेवक चषकामध्ये त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. थोड्याच वेळात ते आपण आता इथे दाखल होतील. येणारे आपण तर 12 चेंडू अशोक पाटील गरज आहे 32ची. 12 चेंडू 32ची गरज आहे. संध्याकाळचं वातावरण, आमदार साहेबांना देखील चांगली मॅच बघायला मिळेल. नेट टू नेट फाईट बघायला मिळते. अशोक पाटील 2 चेंडू डॉट गेले ना कुठेतरी पप्पूच्या कडून, ते थोडेस आपण तर संघर्ष वाढवत आहेत. सचिन काहीतरी सूचना करतोय, काही हरकत नाहीये. चांगली गोलंदाजी करायचे. योगेश हा त्यांचा चांगला गोलंदाज आहे. कोण विसरणार योगेशला. आपण पहिले तर घेस्तर चषक उचलला या संघाने, त्याचं एकमेव कारण आपण पहिले तर योगेश पाटील, कल्याण ग्रामीणचे लोकप्रिय आमदार राजेशजी मोरे साहेब यांचं देखील थोड्याच आगमन होईल. दोन षटकांची मॅच आहे. आपण आता 2 षटक ओर झाल्यात पूर्ण. मॅच चालू करायची का प्रमोदजी मडवी? सामना सुरू ठेवायचा का? सामना सुरू करायचा का? खेळाडू थांबा आपण जरा, कारण आमदार साहेब येत आहेत. 2 षटकच बाकी आहेत, कारण शेवटचं सत्र सुरू आहे. आमदार साहेबांचा आगमन होतोय. शिवसेनेचा बुलंद आवाज राजेशजी मोरे साहेब, कल्याण ग्रामीणचे लोकप्रिय आमदार, त्यांचं आगमन होईल थोड्याच वेळात. जातील गावची आपण तर भाऊजी देखील सामना एन्जॉय करतात. कसेली, कल्लेर, कसेली, पूर्णा, कोपर, बंद्र्या, मारुती, काल्लेर म्हटलं तर बापरे सर्वात चांगला मैदान. आणि काल्लेर गाव मला वाटतं सर्वात मोठा आहे भिवंडी विभागातील. त्यानंतर या साईडला आलो का दापोडा, गुंदवली, आणि या साईडला आलं का लगेच हवे दिवा, मानकोली, अंजूर, बोरोडी, अलीमघर,
महत्वाचं दमदार आपण तर आगमन होतोय. व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचंय. लोकप्रिय लोकनेते सन्माननीय आमदार आपण तर राजेश गोवर्धनजी मोरे साहेब यांचं व्यासपीठावर आगमन झालंय. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. त्यांच्या माहितीसाठी मॅच चालू आहे ते आपण पहिले तर तिसऱ्या फेरीतील शेवटची मॅच टॉप 3 मधला आपण तर दुसरा संघ मिळेल. बॅटिंग केले उंबारली संघाने 57 केले. 58चं लक्ष आहे. अडोली संघ चेस करतोय. धावा दिल्यात आपण तर इथून धावा हव्यात. 12 चेंडू 32ची गरज आहे. 12 चेंडू 32ची गरज आहे. योगेश आला गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईकला भास्कर. ओ उडवला चेंडू यावेळेला झेलची शक्यता आहे. खूप चांगला कॉटन बॉल घेतलाय बॅटर बाद. आता 11 चेंडू 32ची गरज आहे. मॅच संपली नाहीये. पप्पूला स्ट्राईक मिळत नाही. पाच आता नवीन बॅटर कोण येतोय? सुनील भाने येतोय. भास्कर होतोय वाद. नवीन बॅटर आला. नवीन बॅटर लगेच मैदानातून बाहेर देखील येतोय. स्ट्राईक मात्र आपण आता पप्पूला मिळणार नाहीये. उंबारली संघाची गोलंदाजी आहे त्यांचा प्रमुख अस्त्र आहे. ताकद आहे. बॅटिंग चांगली केली. अकरा चेंडू 32ची गरज आहे. सुनील भाणे आलायत. आजच्या दिवसातील शेवटची मॅच टॉप 3 मधला दुसरा संघ कोणता मिळतो पाहायचंय. तर कालच्या दिवसात आगासन 40+ संघ टॉप 3 मधला पहिला संघ. आज दुसरा संघ कोणता मिळतोय? उंबारली 40+ की अडवली 40+. दोन्ही संघ मैदानावर संघर्ष करतायत आणि संघर्ष कुणाचा चांगला ठरतो? जो चांगला क्रिकेट खेळ तोच मात्र विजय मिळणार आहे. तर विजयदादा दळवी यांना विनंती करतो या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. त्यांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. योगेश राईट आर्म ओव्हर देखील मार्ग टाकला. सुनील ओ चांगला चेंडू खाली राहिला. पडल्यानंतर पप्पूला स्ट्राईक मिळत नाहीये. ही जमेची बाजू असणारी आपण तर गावदी उंबारली 40+ संघासाठी. तर योगेशला माहिती आहे इथून स्ट्राईकच रोटेट झाली नाही तर पप्पूला स्ट्राईक मिळणार नाहीये. त्यामुळे सिंगल देत नाही. तो ऑप्शनच्या बाहेर चेंडू पिचिंग करतोय. यष्टीरक्षक सचिन भोईर काहीतरी सूचना करतोय. हवेमध्ये झेलची शक्यता आहे. क्षेत्ररक्षक दूरवरती एक धाव कंप्लीट केली आहे. एकच धाव बऱ्याच वेळानंतर 3 चेंडू नंतर आपण तर एक धाव इथे मिळते. आता 31ची गरज आहे. चेंडू बाकेत अशोक पाटील आम्हाला सांगतायत अजूनही 9 चेंडू 31 धावा झाल्यात. धावफल करते अशोक पाटील आम्हाला माहिती आहे तब्बल 27 धावा झाल्यात. 9 चेंडू 31. अशोक पाटील मॅच संपली नाहीये. पप्पूला स्ट्राईक आले. योगेशचं कौतुक करेल. आतापर्यंत त्यांनी 3 चेंडू फेकले आहेत. त्यामध्ये एक विकेट मिळवलाय. त्याने आपण तर एकच धाव दिली. चांगली गोलंदाजी योगेश. पण गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर तिकडे मार्क होतो. टाकला पप्पू. फटका चांगला यावेळेला हवेमध्ये. क्षेत्ररक्षक दूरवरती आहेत. श्याम आले आहेत. चेंडूला फीड करतात. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावा होत आहेत का पाहायचंय. सहजतेने 2 धावा कंप्लीट केल्यात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. आता 29 धावांची गरज आहे. चेंडू बाकेत इथून 8 चेंडू 29. 2 चेंडू फार महत्वाचं. काय योगेश गोलंदाजी करतोय. जबरदस्त गोलंदाजी. 4 चेंडू मध्ये फक्त त्याने 3 धावा दिल्यात. राईट आर्म ओव्हर देखील मार्क होतो योगेश. पप्पू हो चांगला चेंडू डाऊन डी ग्राउंड. मिड ऑन चेंडू चालला लॉंग ऑनला. श्याम आले आहेत. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. इथे 2 धावा होत आहेत का पाहायचंय. फेकी चांगली आली आहे. फेकी चांगली आली होती. डायरेक्ट हिट होत नाहीये. धावसंख्या 2 ने पुढे शकते. धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता या बेला 31-27 ची गरज आहे. 7 चेंडू 27. हा चेंडू फार महत्वाचा आहे. इथून चौकार षटकार आला तर मॅच मध्ये वापसेल. जर डॉट चेंडू आला तर आपण तर मोठं समीकरण समोर जायला लागणार आहे. थोडस दुखापतग्रस्त झालायत खेळाडू. त्यामुळे सचिन बघा लगेच थोडस पायाला आपण तर मॉलिश देखील करतोय. क्रॅम कदाचित आला असेल. तर 40+ क्रिकेट आहे. थोडस नस देखील जाम होत आहेत. त्यामुळे थोडस पायाला आपण तर शूज काढून लगेच पायाला आपण तर मॉलिश देखील स्प्रेची मागणी केली. बघा जरा स्प्रे घेऊन जायचं. अतुल पाटील देखील जातात बघा आमचे लगेच. त्यांना माहिती ना 40+ खेळाडू आहेत. बघा खेळाडूंना बोलत आहेत. जास्त दुखापत असेल तर कदाचित सचिन खेळाडूला आपण घेऊन यायचंय. स्कूटी घेऊन जायचे. बाईक घेऊन जायचे. बाईक किंवा स्कूटी असेल ते बघा. स्कूटी घेऊन जा. मला वाटतं मदन किंवा गुरु आहेत. मदन आहेत वाटतं. बाबू भोईर तुम्ही बसा. वयोवर्ष आमदार साहेब 90 पण अजूनही चष्मा लागला नाही बघा बाबू भोईरला. अशोक पाटील आता
प्रचंड क्रिकेटची आवड. उंबारनीचे ज्येष्ठ नागरिक, 90 वर्ष वय, पण चष्मा लागला नाही. आमदार साहेब हल्ली लहान मुलाला 4 वर्ष झाला का मोबाईलला चष्मा लागतो, कारण का मोठा भिंग्याचा, कारण मोबाईल पाहतात ना सारखं. नाही तुम्ही आपण नाही, तुम्हाला कामाचा व्याप आहे, बरं आधी लहान मुलांना बघा ना, व्याप तेच करून घेतात, घरातल्यांना जास्ती व्याप ते देतात, मोबाईल पाहतात. मोबाईल जर हल्ली मुलाला दिला नाही तर तो जेवत नाही, अभ्यास करत नाहीये. नाही मोबाईल शाप की वरदान, मी तर म्हणेल वरदानच आहे, पण तुम्ही त्याचा दुरुपयोग जर केला तर तो शाप देखील ठरू शकतोय. थोडंसं खेळाडूला दुखापत झाली आहे. आमदार साहेब देखील बघा मॅच पाहतायत, सामना एन्जॉय करतायत. 7 चेंडू 21ची गरज, आपण तर 27ची गरज आहे. बायाने देखील प्रचंड मेहनत केली 2 दिवस, आता रिलॅक्स महसूस करतायत. संध्याकाळ त्यांना मात्र हळूहळू सूर्य अस्ताला चाललाय. कोणताही कार्यक्रम करायचा असेल ना समीर पाटील, तर मॅनेजमेंट प्लॅन करणं फार गरजेचं असतं, आणि तो आता प्लॅन आखतायत बाया. बघा दुखापत वाटतं जास्त झाली आहे, कदाचित पायाला क्रॅम्प आला असावं, पाय मुरगळला असावं, अनेक गोष्टी आहेत मैदानावर घडतात. तर या संघाचा आपण तर एका खेळाडूला दुखापतग्रस्त देखील झाली होती. 7 चेंडू 21ची गरज, आपण तर इथून 27ची गरज आहे. 7 चेंडू 27, थोडासा सामना थांबलाय. बघा मला वाटतं कदाचित मदनच असावे. मदन आहेत. दुखापत गंभीर नसावी, आपण देवाकडे प्रार्थना करू. रवींद्र ढोणे बघा प्रचंड मेहनत राहिली. रवींद्र ढोणे, आपला ढोणेची भूमिका तरी बघा ना किती आहे. फिजिओ आहेत, डॉक्टर आहेत, आपण तर भंडार विभाग देखील त्यांच्याकडे दिला जातोय. मैदान आखणीचं काम, किती भूमिका आहेत त्यांच्याकडे. एक कलाकार अनेक भूमिका. ड्रेस कोड देखील बघा ना किती जबरदस्त घातलाय त्यांनी, प्रोफेशनल खेळाडू वाटतायत. या मॅचच्या दिशेने 7 चेंडू 27ची गरज आहे. हा चेंडू फार महत्वाचा आहे. सायकलला पप्पूला आपण पाहू शकता. पप्पू काय करतो पाहिजे आता, इथून मोठा फटका मारतोय, सिंगल घेऊन स्ट्राईक स्वतःकडे ठेवतोय. योगेश खूप चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत. चांगला चेंडू खोलवर टप्प्याचा ड्राईव्ह केला, यावेळेला स्वतः गोलंदाज वेगाने जातो. यावेळेला खूप चांगलं क्षेत्ररक्षण. शेवटच्या षटकामध्ये अशोक पाटील धावावेत. 26 गोविंदच्या षटकाच्या धावा गेल्या तर त्या कुठेतरी महागात पडतायत. चांगली बॅटिंग केली ती गोविंदच्या अगेन्स्ट. धावा झाल्यात 32-26ची गरज आहे. गोविंदच्या षटकात 21 धावा आल्या त्या. 6 चेंडू 26ची गरज आहे. 4 षटकार 1 तुडी मारावी लागणारे अशोक पाटील. बाबा भोईर देखील बघा थोडंसं चिंताग्रस्त आहेत. काय खेळाडूला झालं हे त्यांना अजून समजलं नाहीये. पाठीराखेत या संघाचे ते प्रमुख आधारस्तंभ आहेत. गोलंदाजी मार्कवर अंतिम षटक एसपी येतोय. 26 धावा रोखायच्या त्याला. साकेला पप्पू फुलटॉस आहे, स्वीपच्या माध्यमातून पाठवला चेंडूला. यावेळेला क्षेत्ररक्षक आहे तिथे उंच चेंडू गेला होता. मिड विकेटला जोपर्यंत चेंडू फीड होईल 2 धावा इथून मिळत आहेत. अशोक पाटील इथून चेंडू बघा दिसतच नाही आपल्या, रिलीज होतो आपण तर पडताना खाली. आता येणारे आपण तर 5 चेंडू 24ची गरज आहे. नित्यंत षटकाराची गरज आहे अशोक पाटील. 4 षटकार मारावे लागणार आहेत.
एसपी फुलटॉस होता यावेळेला शरीराचा वेध घेतलाय. डॉट चेंडूची समाप्ती. आता 4 चेंडू. मैदान क्रीडांगणाचे आपण आता मालक आपण आता भगवान पाटील साहेब यांचं आगमन होतं, त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. अशोक पाटील धावा झाल्यात आतापर्यंत स्पर्धेमध्ये. काय शुभ अंक आलाय. 4 चेंडू 24 ची गरज आहे. 4 षटकार मारावे लागतील. लेफ्ट हँड राऊंड तिकडे मारत होते. स्वीप केला या बेला, पाठवलाय चेंडूला. 1 बाउंड. चेंडू चालला मिड विकेट सीमारच्या पार. चौकार. 24 ची गरज असताना चौकार आलाय. धावा झाल्या या स्पर्धेमध्ये आतापर्यंत दुसऱ्या दिवसात 1602 धावा झाल्यात. 20 ची गरज आहे. अशोक पटेल चेंडू बाकेत अजूनही जर विचार केला तर 3 चेंडू 20. 3 षटकार मारून देखील सामना जिंकता येणार नाही. सीताराम तो पप्पू हो उडवलाय चेंडू. झेलची शक्यता आहे. क्षेत्ररक्षक दूरवरती आहेत. एक धाव इथे आपण तर सहजतेने पूर्ण केले जातात. आता पप्पूला देखील माहिती आहे की मोठा फटका येत नाही, त्यामुळे 20 होणार नाही. चेंडू वाक्यात एकूण 2 आणि आता फक्त औपचारिकता पूर्ण करायचे. गावदेव ईश्वरी लिहून उंबारली 40+ संघाला. सीताराम हो चांगला चेंडू वडव्या बॅटने ऑनसाईडला वळवलाय. इथे धाव घेत नाहीयेत. आता अंतिम चेंडू आणि अशोक पाटील आता टॉप 3 मधला दुसरा संघ आपल्याला मिळतोय. हाडलक अडिवली संघाने खेळ खूप चांगला केला, पण शेवटच्या मॅच मध्ये पप्पू सारखा बॅटर असून देखील सामना जिंकता आला नाही. त्याचं कारण गावदेव ईश्वरी लिहून उंबारली 40+ संघाने गोलंदाजी खूप चांगली केली. बॅटिंग चांगली झाली, गोलंदाजी चांगली झाली. शफल झाले. स्क्वेअर ऑफ द विकेटच्या मध्ये पाठवून दिलाय. बॅकपार्ट स्कोअर लागला. चेंडू वेगाने चाललाय. 16 धावाने सामना गमवावा लागतोय. त्यामुळे गावदेवी उंबारली आपण तर गावदेवी ईश्वरली उंबारली 40+ संघ आपण तर टॉप 3 मधला दुसरा संघ आहे. दोन्ही संघांनी यायचंय. आमच्या आयोजकांनी तुम्हाला आपण तर आमंत्रित केलं आहे. स्पर्धेचे प्रमुख आयोजक आपण पाहिले तर प्रमोद मडवी यांच्या माध्यमातून आपण दोन्ही संघ आपण उपस्थित राहायचंय. गावदेवी उंबारली 40+ आणि अडिवली 40+ जर यायचं आपण सर्व संघांनी यायचंय. जे खेळाडू आता बाजूला गेले त्यांनी देखील यायचंय. तर दमदार आमदार कल्याण ग्रामीणचे लोकप्रिय आमदार राजेश गोवर्धन मोरे साहेबांचा आपण सन्मान करूया. आपल्या स्पर्धेचे प्रमुख आयोजक आपण तर आणि